नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आपल्या गावरान फार्मवरती पक्षी नव्हते मित्रांनो. आपण पोळ्याच्या करला आपले जे कोंबडे होते मित्रांनो, ते भरपूर प्रमाणात कोंबडे विकले आणि आता आपल्याकडे जे आपल्या होममेड इन्क्युबेटरद्वारे ज्या तयार केलेल्या कोंबड्या होत्या मित्रांनो, या भरपूर कमी असल्या कारणाने आता म्हटलं पाणी पावसाळ्याचे आपण 4 महिने जाऊ देऊ, त्यानंतर आपण आपला माल वाढवू मित्रांनो. आज आपण आपल्या फार्मवर आणत आहोत मित्रांनो सातपुडा गावरांचे 50 चिक्स आणि त्या 50 चिक्ससाठी लागणारं जे ब्रूडिंग सेंटर असतं मित्रांनो, त्या ब्रूडिंगसाठी आपण जो पिंजरा लावलेला आहे मित्रांनो, तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आणि चिक्स ब्रूडिंगसाठी सुरुवातीचे जे 4 दिवस टेम्परेचर असतं मित्रांनो, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर कधी टेम्परेचर मेंटेन करणार आणि त्यांना जर कधी योग्य प्रकारे त्यांचा जर कधी चिक्स मॅश गावरान स्टार्टर जर का त्यांना खाऊ घालणार मित्रांनो, तर ते पक्षी 100% वाचू शकता आणि 0 मॉर्टॅलिटी होऊ शकते मित्रांनो. तर तुम्ही आपल्या गावरान चिक्ससाठी जे आपण ब्रूडिंगचा जो पिंजरा आहे मित्रांनो, तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. हा आपण तयार केलेला आहे मित्रांनो. आपल्याला घरगुती जो पिंजरा आहे मित्रांनो, आपण घरी तयार केलेला हा पिंजरा आहे मित्रांनो. त्यामध्ये आपण त्यांना कंटिन्यूसाठी लावलेला हा एक LED लाईट आहे मित्रांनो आणि त्यानंतर त्यांना लावलेला W3001 नावाचं जे सेन्सर आहे मित्रांनो. ते सेन्सर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो. या सेन्सरद्वारे आपण त्यांना टेम्परेचर कंट्रोल करू शकता मित्रांनो. आणि तर मित्रांनो, आपण जे चिक्स आणणार आहोत मित्रांनो, त्या चिक्ससाठी सुरुवातचे 4 दिवसासाठी आपल्याला टेम्परेचर पाहिजे आहे मित्रांनो 36 ते 38 डिग्री तापमान पाहिजे आहे मित्रांनो. ते आपण तापमान येथे सेट केलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता, हे आपण त्यांना टेम्परेचर कंट्रोलर म्हणून मशीन लावलेलं आहे. आणि या मशीनमध्ये आपण 40 वॅटचे म्हणा, 60 वॅटचे म्हणा अथवा 100 वॅटचे म्हणा, 2 आपण यांना साधे लाईट लावलेले आहे मित्रांनो, की त्या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे मित्रांनो, ते कंट्रोल झालं पाहिजे. आणि त्यांच्यासाठी कंटिन्यूमध्ये चालू असलेला जो लाईट आहे मित्रांनो, तो एक LED लाईट आहे मित्रांनो. तुम्ही हा पिंजरा बघू शकता मित्रांनो. यामध्ये आपण आपले 50 जे चिक्स आणणार आहोत मित्रांनो, ते यामध्ये आपण ब्रूडिंगला लावणार आहोत. सुरुवातीचे जे आपल्याला 20 ते 25 दिवस असतात मित्रांनो, हे भरपूर महत्त्वपूर्ण असतात. या 20 ते 25 दिवसामध्ये जर का तुम्ही त्यांची योग्य तो काळजी घेतली आणि त्यांना व्यवस्थित टेम्परेचर तापमान दिलं मित्रांनो, त्यानंतर त्यांना जो लागणारा जो खाऊ असतो मित्रांनो, हा जर कधी तुम्ही व्यवस्थित दिला मित्रांनो, तर तुमच्या फार्मवरील जे पक्षी आहे मित्रांनो, ते 0 मॉर्टॅलिटी आणि 100% पक्षी तुमच्याकडे व्यवस्थित होऊ शकतात मित्रांनो. आणि जर कधी तुम्ही टेम्परेचर जोगवलं मित्रांनो, तर पक्षी हे चिक्स असतानाच मॉर्टॅलिटी होण्याची शक्यता असते मित्रांनो. तर कृपया करून तुम्ही आपल्या फार्मवरील जे पक्षी आहेत मित्रांनो, त्यांना तुम्ही अशा प्रकारे टेम्परेचर 20 ते 25 दिवसासाठी त्यांना ब्रूडिंगला ठेवा मित्रांनो. ब्रूडिंगला ठेवल्याने पक्ष्यांची मॉर्टॅलिटी कमी होते आणि त्यानंतर पक्षी चांगले राहतात मित्रांनो. तर मित्रांनो, आतापर्यंतचा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो, चिक्स आणल्यानंतर त्या चिक्सना लागणारा जो खाऊ आहे मित्रांनो, अथवा पुढील जे आहे मित्रांनो, ते तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मी कळवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आहे मित्रांनो आपल्या चिक्स पक्ष्यासाठी जो लागणारा जो खाऊ असतो मित्रांनो, त्यांना आपण घरगुती खाऊ अशा प्रकारे तयार करतो असतो मित्रांनो. हा आपण शेतातून आणलेला मका आहे मित्रांनो. याला मिक्सरद्वारे बारीक बरडा करून आपण आपले जे छोटे चिक्स आहेत मित्रांनो, यांना देणार आहोत. यांना मित्रांनो, तुम्ही जे घरातले जे बाजरी, ज्वारी, तांदूळ, जे अख्खं जे अन्न असतं मित्रांनो, हे कधी खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका. कारण की पक्ष्यांची जी पचनक्रिया असते मित्रांनो, ती लहान बालकासारखी असते. तर कृपया करून तुम्ही यांना कुठल्याही प्रकारचं अन्न डायरेक्ट सगळं खावण्याचा प्रयत्न करू नका. असेल तुमच्याकडे तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करा, त्याची पावडर करा मित्रांनो, आणि मग ते तुम्ही छोट्या चिक्सना खाऊ घाला. तुम्ही जर कधी डायरेक्ट खाऊ घालण्याचा प्रयत्न करला मित्रांनो, तर पक्ष्याचे जे डायजेशन असते मित्रांनो, ते डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि पक्षी जे असतात मित्रांनो, ते 100% मॉर्टॅलिटी होता मित्रांनो. तर कृपया करून तुम्ही अशी चूक करू नका. व्यवस्थित आपण आणलेल्या चिक्सची तुम्ही काळजी घ्या मित्रांनो. आणि त्यांना लागणारा जो तुम्ही जर कधी त्यांना चिक्स मॅशने आणणार, गावरान स्टार्टरने आणणार, तर तुमच्या घरात जे काही अन्न असेल मित्रांनो, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, यांना तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करा मित्रांनो. आणि झालं शक्यतो तर तुम्ही मका आणा, मक्याचा भरडा करा मित्रांनो मिक्सरमध्ये बारीक, आणि तो मिक्सरमधला भरडा त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या पक्ष्यांची जे पचनक्रिया असते, डायजेशन सिस्टीम असते,
ती भरपूर नाजूक असते मित्रांनो पिल्लांची, तितकी तुम्ही काळजी घ्या. मी तुम्हाला बाकी आपल्या पुढील व्हिडिओद्वारे कळवणार आहे मित्रांनो.